बॅट आपुरी पडली, जो बॉल गेला ना तो इथनं खाल्लं गेलं. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. शुभ दुपार. गुड आफ्टरनून. स्वागत आहे सगळ्यांचं आफ्टर किती लॉंग टाइम, लॉंग डे. हनुमान जयंतीनंतर मला वाटतं आत्ता ब्लॉग येतोय आपला. आणि थोडेच दिवस राहिलेत, फक्त थोडे दिवस मित्रांनो. इलेक्शनचं आता वारं संपत चाललंय आणि किती जसं वारं संपल हां तसं रोज तसं डायरेक्ट धिंगाणा होणार आहे. म्हणजे तुम्ही जोडून राहा तोपर्यंत. बाकी आज काय ब्लॉग चालू करायचं काय कारण? टाइम मंगेश तर लय घाण सिरियस मित्रांनो, लय घाण म्हणजे विषय एवढा मोठे विषय 2024 मध्ये की आता काय सांगू. त्यामुळे ते हळूहळू स्टेप बाय स्टेप चाललेले आहेत आणि तिघांच्या मागं काहीतरी काम आहेत. म्हणजे माझ्या मागं काम नाही आहे, पण माझ्या मागं म्हणजे दुसरेच काम आहेत वेगळी. त्यामुळं आज व्हिडिओ चालू केला कारण तुम्हाला थोडंसं विज्ञान प्रदर्शन दाखवू म्हणलं आता जरा. आणि सगळ्यात पहिलं तर मी निफ्टी दाखवतो. ब्राईटनेस दिसतंय का वाढवू? ब्राईटनेस वाढव. दिसतंय का? क्लिअर ना? एक नंबर. आलटी पलटी. आता मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला निफ्टी दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा तर निफ्टी 4 तासाची टाइम फ्रेम ओपन करतो म्हणजे जरा नीट दिसेल. सगळ्या लाईनी बिनी गायब करतो मी. तर मित्रांनो, मागे एकदा निफ्टीमध्ये डीप आला होता, त्यानंतर परत एकदा आला, ते खाली गेलं होतं आणि आता परत एकदा जर बघितलं तर परत निफ्टी त्याच 22,000च्या लेवलला येते. आणि तुम्ही जर बघितलं 1, 2, 3 वेळा त्यांनी ती जी लेवल होती 22,800 म्हणजे ते सगळे म्हणत होते 23,000ला जाते आता तर ते अजून तर काही गेलं नाही. आणि इलेक्शनचा रिझल्ट आहे 4 जूनला. तर आता काय समजा ना की ज्या प्रकारची प्राइस ॲक्शन चालली, त्यामुळं आधी आम्हाला वाटायचं की एखादा पक्ष म्हणजे येऊ शकतो तर हे असं जाऊ शकतं, पण आत्ता कन्फ्युजनमध्येच आहे कारण ते हितपर्यंत पडले आणि रिझल्टला थोडेच दिवस राहिलेत. मला वाटतं आज किती तारीख आहे? 9 आहे ना? 9 म्हणजे किती दिवस राहिलेत? एक 20-25 दिवसात येईल रिझल्ट. तर त्यावेळेस असं वाटत होतं की इलेक्शन. हां तेच ना, त्यावेळेस असं वाटत होतं की निफ्टी डायरेक्ट 25,000ला वगैरे जाईल, पण आता खाली का आलंय ते माहीत नाही. कारण एकदा खाली येऊन जावं वर जाईल तर असं वाटत होतं वर जाईल, पण खाली आले. ठीक आहे, मग सगळे स्टॉक करेक्शनमध्ये आले. पण एप्रिल महिन्यामध्ये एवढा पण खास नव्हता. एप्रिल महिना ओके होता. तरी पण मी तुम्हाला एप्रिल महिन्याचा आपला कार्यक्रम दाखवतो. तर हा आपला एप्रिल महिन्याचा कार्यक्रम दिसतोय का? मला वाटतं स्विंगचं पहिल्यांदाच दाखवतोय आपण. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 स्टॉक आपण या ठिकाणी बुक केलेत आणि मे महिन्यात एक बुक झाला. सगळे प्रॉफिट आहेत. आता स्विंग ट्रेडिंग आहे म्हणलं, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आम्ही पण की स्विंग ट्रेडिंगमध्ये जास्त करून असं नसते. आता विषय असा आहे, या ठिकाणी नेट रिअलाइज बघितलं तर मी 13,722 रुपये आणि 14,224 500 रुपये यांनी टॅक्स कट केलाय आणि बाकीचे उरलेले 2,000 रुपये आहेत ते ॲप स्टॉकच्या अकाउंटमध्ये आहेत. म्हणजे टोटल जर तुम्ही काढला तर एक 15,500-16,000 रुपये होतात ते, जे की आपण कॅपिटल मला वाटलं 1,80,000 काहीतरी यूज केलं होतं. 1,80,000 कमी वाटतंय काही की अमाऊंट पण कमी. स्टॉकला सगळ्यांनाच माहिती आहे की कॅपिटल भरपूर लागतं मजबूत. आणि 1.5 मध्ये किती % झालं बघ ना? 10% झालं. 10%, ऑलमोस्ट 10%. आणि जी वरची अमाऊंट होती ना, काय अमाऊंट आमची आहे ना ती 2-3 स्टॉकमध्ये अडकलेली आहे. म्हणजे त्यांना सेल्यूट केलाय मी डायरेक्ट. पहिला म्हणजे टायटन स्टॉक मला वाटते हा तो जानेवारीमध्ये घेतला होता कारण तो तेव्हा पण खाली होता. पण त्यामध्ये काय झालं काय माहिती, अजून टाइम रिट्रेसमेंटमध्येच आहे स्टॉक. त्यानंतर अपोलो टायर नावाचा एक स्टॉक होता. तर हे असे 2-3 स्टॉकमध्ये आहे ना. कुठला? हा IRFC. पण IRFC निघला. IRFC निघला. तर हे असे 2-3 स्टॉक होते. म्हणजे तुम्ही जर कळलं ना स्विंगमध्ये जर 15 ते 20 स्टॉकमध्ये जर तुम्ही लावले पैसे तर त्यातले 3-4 स्टॉक असे राहणारच आहेत. पण बाकीच्यांमधले जरी तुम्ही 10% काढले तरी ओके. आणि कसं झालं तिथं कॅपिटल अडकलं ना 2-3 ह्याच्यात तेच. आणि ते जर नसतं अडकलं तर हे पर्सेंटेज अजून वाढले असते. आणि मस्करीचा विषय नाही मित्रांनो. 1.5 लाखावरती 15,000 वाटतं ते. पण ज्यावेळेस तुमच्याकडे अमाऊंट असते ना मोठी, समजा 10 लाख असेल, 10 लाख असेल तर 1.5 लाख रुपये होतात. 10 लाख जर तुम्ही आणले ना कुठून पण, आता मी असं म्हणत नाही की सगळे उठून 10% काढू शकतात, त्यासाठी पण मेहनत आहे. आता 2-2, 3-3 तास बसून तुम्ही स्टॉक काढा, मग त्यात इन्व्हेस्ट करा, हे सगळं आहे. पण जरी 10% काढले तरी वर्षाचे किती होतात? 60%. म्हणजे 10 लाखाचे किती होऊ शकतात? 6 लाख रुपये होऊ शकतात. म्हणजे नुसतं ऑप्शनमध्येच नाही असं. ऑप्शनमध्ये कसं आहे, हे जे 10,000 रुपये तुम्ही टाकले, हात दुखायला लागला माझा. बरं इकडून घे. असं आहे, तुला एडिट करावं लागेल आता.
उलट पालट नाही तर असंच लागेल. उलटी तोंड थोडं आता विचार कर. उलट बघा आता विचार कर, असा कॅमेरा धरलाय सगळं तिकडचं कॅप्चर करत. जाऊ द्या. तर मी मित्रांनो सांगत होतो माहिती बघू. तर मित्रांनो मी सांगत होतो बाबा आले का. तर ऑप्शन मध्ये कसं आहे, हे जे 10% महिन्याचं जे स्विंग मध्ये तुम्ही बघताय ते एका दिवसात भेटत आहे का ते? एका दिवसात भेटतं जातं पण एका दिवसातच जातं. पण जी यंग पिढी आहे जी 0 to Hero कडे अट्रॅक्ट व्हायला लागली, तर त्यांच्यासाठी जरा 2 शब्द बाईंग ओनली काय वाटते तुला, काय केलं पाहिजे त्यांनी? काय नाही, आता परवाच एक जणांनी विचारलेलं नाही का तुला, म्हणलं बघ ऑप्शन बाईंगच करतोय म्हणलं बाईंग नका करू, एक तर सेलिंग नाही तर स्टॉक. आता तरी इलेक्शन असतं तर स्टॉकच फोकस केलेलं चांगले, पण बाईंग म्हणजे राम राम. बाईंग मध्ये कसं आहे तुम्हाला आयुष्यपत सांगतो, इंडिया विक्स आहे ना मागच्या आठवड्यात 9ला होतं आणि आता 17ला आहे. म्हणजे तुम्ही बघा किती बाईंग जरी भेटले नाही आजला ह्या महिन्यात लाखभर कमवलं तर पुढच्या महिन्यात 2 लाख जायला बसते. बरोबर. बाईंगचं म्हणजे विनिंग रेशो किती आहे रे? 10% आहे ना. म्हणजे 100 मधल्या 90 लोकांना लॉस, 10 लोकांना प्रॉफिट. पण त्या 10% मध्ये आल्यानंतर पण त्याच्यातच राहायचंय परत. ए काय विषय, महाकाल काय महाकाल आहे का? बोल ना, सबस्क्राईब करा. चालू ठेवले. जुना मित्र आहे तो आमचा. बाकीचे कुठे आहेत? गँग आले मागून. काय म्हणलं तुम्ही नाही आले म्हणून वाट बघतोय. ते कानाला काय लागलंय? शिमूड लागलाय काय? अरे काय पब्लिक, अरे कुठे आहे तुम्ही? अरे मी येऊन थांबलेलो 10 वाजता. वर्ष झालं आम्ही येतोय तुमची वाट बघत. रोज येतोय. सकाळी 7 वाजल्यापासून इथं बसलोय की कधी येतात हे लोक. तरी पण आत्ताशी जाणार होतं तेवढ्यात तुम्ही आला. आम्ही तिकडे बसलो. अरे पण तुला कळायला पाहिजे. काय होय हे बघ. किधर कब आहे तू? आई शपथ खतरनाक. विषय काय कुठलाही माझा आहे तो हा नाही का 14. अरे तो सायकल वाला, माझी भारीतली सायकल आहे ते कुठे? हॉस्टेलला गेले. ए तेरा भाई किधर है? इधर नहीं क्या? आया नहीं? हाँ. चिंट्या मोठे झाले आता तुम्ही, दाढी बिडी आली तुम्हाला. दाढी कुठे लपवली? करून आलाय रे, आताच करून आलोय. आमची किती होते? 87 बनवलेले आम्ही आमच्या टीमनं. आणि त्यातली मी 50 केली. बापरे. आता दे ना मला, टाक ना 6 बॉल. ते कुठे गेलं? ते बघ तिकडे. तुला घामच आला नाही, तू खेळला नाही. तुझ्या अंगात काय आहे का? खेळू का मी? 6 बॉल काय चालते. धर रे 2 पकडी. सुस्त आहे. मी स्विंग नाही तर FNO वाला बनतो नाही का? स्विंग ट्रेडर नाही का? FNO आणि हुकत्यात नाही का 10 बॉल हुकले म्हणजे नाही का ट्रेडर इन क्रिकेट आहे का असं. तू FNO बन नाही का? आउट तर आउट देऊ दे. स्विंग वाला बनतो नाही का? द्या की आम्हाला, द्या की 10,000 टाकायला. नाही आम्ही नसतो देत. आम्ही जरा मोठी ट्रेड. तुम्ही तुमचं शिकणार ना. अरे वा गुड. आम्ही तुमचेच व्हिडिओ बघून शिकणार. हा ना, हा नक्की. काय लागतं काय नाही तरी शिकू. अरे बॉलिंग पण एकच टाकणार, फिल्डिंग पण एकच का? पासवर्ड टाकून दे की. पासवर्ड काय आहे? कोहलीला पण असाच आलता बॉल. पासवर्ड काय आहे? 95-79 काय हलवू नको पण तिथे. इंग्लिश 95-79 9579. बॉलर पण एकच आहे, फिल्डर पण तोच आहे. हे ना नाहीतर काहीतरी. हा हेच काय बघताय तुम्ही? फोटोज नाही, ते वॉलपेपर आहे. फोटो आहे का तुमचे? नाहीये त्याच्यात, नाही त्यात नाही आम्ही काय गेम्स नाहीये, ते इन्स्टॉल करावं लागतं. तर मित्रांनो दाखवले आधी आहे ना, दाखवले आधी त्यांना वाटेल हे तेच ब्लॉग परत टाकतात का नाही, हे वेगवेगळे ब्लॉग आहेत मित्रांनो. हे मी तेच तोच आहे. कसं लागते सांग?
त्यात त्यांनी काय केलंय, मोसंबीच्या बिया टाकल्या डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकून. आणि बियाची पण टेस्ट आहे का? डायरेक्ट नाका असा विषय. पण घेऊ शकता तुम्ही हे, पैसे नसतील तर. नाही तर तुम्ही आपलं ते हे घ्या, मिक्स घ्या. हे एक नंबर लागते. गारगाटा आहे एकदम, गारगाटा आहे. पण इकडच्या साईडचं दाखव की खाऊसं वाटणार नाही. नाही पण जो वगळ आलाय ना, एक नंबर आहे. नाही भारी आहे, हे पण भारी आहे तसं, बघू शकतो तुम्ही. चला खाऊ जरा, पिऊ जरा. तर मित्रांनो, क्रिकेट खेळून झालंय 10 मिनिटं. येस, 10 मिनिटं क्रिकेट खेळलो, मजा आली, भारी वाटलं. आणि आत्ता किती वाजलेत? गणेशचं गाड्या 1 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत मित्रांनो. तर आता आम्ही जातो घरी आणि बघूया पुढचा ब्लॉग कधी येतोय. आता तसं तुम्हाला अपडेट देऊ आपण लवकरच. आणि ट्राय करू जास्तीत जास्त ब्लॉग बनवायचा. आता जरा फ्री झालेलो आहे सगळे आम्ही, ऑलमोस्ट एकदम नाही, ऑलमोस्ट. तर बघू हा ब्लॉग तुम्हाला आवडला. अजून थोडं वेगळं काय दाखवू? हा, वेगळं काय दाखवू? कुठं बाहेर खायला तर नाही घर दाखवू जरा. हा, घर दाखवू, रूम दाखवू. रूम पण नाही दाखवले आम्ही. रूम सोडायची वेळ आली तरी रूम दाखवली नाही अजून. तर बघू काहीतरी करू. आणि मला असं वाटतं की जो नेक्स्ट ब्लॉग येणाऱ्या 2 दिवसातच उद्याच काढू आपण. नंतर शनिवार रविवार काहीच नाही, मग सुट्टी, मग डायरेक्ट सोमवारला आमचं चालते. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. उद्याच्या धन्यवाद. ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो लाईक जास्त करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.